नमस्कार आणि नमस्कार, शुभ दुपार सगळ्यांना. आताच मस्तपैकी छान अशी झोप झालेली आहे माझी दुपारची. तर झोप झाली, म्हणलं आज बड्डे आहे आत्याचा, म्हणलं एक वेगळा केक तयार करूया. त्यासाठी बघा मी काय 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 घेतलं इथं तुम्हाला दाखवते. आणि आपण म्हणजे आत्याचं म्हणणं होतं काहीतरी गोड करायचं. मग आत्या म्हणल्या आम्ही शिरा करते आंब्याचा. तर आम्ही आंब्याचा शिरा बी कधी केला नव्हता आणि केक बी कधी केला नव्हता. तर आत्याला म्हणलं काय करायचं. आत्या म्हणल्या मग शिरा कॅन्सल करूया, केक करूया. मग आता केक बनवायचा आहे बघा. तर चला आपण प्रोसेस बघूया काय काय आहे त्याची. तर इथं घेतलं आहे एवढा गरा, म्हणजेच आपला रवा, आणि इथं एक आंबा आहे. आता हे आंबा आपल्याला शिलायचं आहे. जसं कातडं काढायचं आणि याच्यात टाकायचं फोडी आपल्याला. आता मी गरा आणि आंब्याच्या फोडी ह्याच्यात टाकून घेतल्या त्या मिक्सरच्या भांड्यात. आता ह्याला आपण बारीक करून घेऊया. ह्याच्यात साखर टाकायची. ह्यात घेतली साखर पण टाकून आणि इलायचीची पावडर बी टाकून घेऊया. आता मिक्सरचं भांडं मिक्सरला लावून घेतले. छान असं गर्र करणं फिरवून घेऊया. आता ह्याच्यात थोडंसं आपण दूध बी टाकून घेऊया. आता हे बारीक करून असं बॅटर तयार झालं आहे बघा आपलं. ह्याला हे असं बॅटर तयार झालं आहे आपलं. आता ह्याला असंच 5-10 मिनटं असंच ठेवूया आणि परत डब्यात ओतून काढूया. आता इथं आपल्या बॅटरला 5 मिनटं होऊन गेले ती, तर आपण डब्याला तेल लावून घेतले बघा. त्याचबरोबर आपण एवढा सोडा बी आधीच टाकून घेऊया. सोडा तर घेतला आपण एवढा. आता एवढा इनो बी टाकले बघा मी. आता ह्याला सगळं एकजीव करूया. सोडा हे टाकल्यावर बघा आपलं केकचं बॅटर किती छान असं फुललं आहे. आता ही बॅटर आपण ह्या डब्यात छान असं ओतून घेऊया आणि डॅब करायचं आपल्याला. आता ह्याला छान असं डॅब करून घ्यायचं. इथं तोपर्यंत मी शिगडी पेटवून ठेवली होती बघा. आता कढई ठेवली. कढई छान अशी तापली का त्याला कढई आपली तापलेली, त्यामुळे मी पण डबा ठेवून घेतला आहे. आता ह्याच्यावर असं झाकून ठेवूया आणि लय उशीर शिजू देऊया. आपण आता केक शिजला आहे का बघूया, म्हणजे आपल्याला गॅस बंद करायला येते. तर ही चमचा घेतला आहे बघा मी, असं घातला आणि असा बाहेर काढला. हे बघा शिजला आहे म्हणायचं. आता ह्याला लय लागलं नाही, हे थोडं तर लागणारच. तर आता आपण असंच ह्याला झाकून ठेवूया आणि थंड झाल्यावर कापूया.